मुंबईकरांचा श्वास गुदमरलाय। आजही मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याची माहिती आहे। राज्यामध्ये थंडीला सुरुवात झाली असून काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी ही वाढू लागलेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये देखील वातावरणात आपण बघितलं तर थंडीची चावल ही लागायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हवामानामध्ये मोठे बदल हे दिसून येत आहेत। आता आपण दादर येथील चौपाटीवरती आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की शहरावरती या थंडीमुळे धुरकट वातावरणाची चादर पसरलेली असून हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झालेली दिसून येत आहे। आणि आज मुंबईसह दादरच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI हा 155 नोंदवला गेला असून सायंकाळपर्यंत हा इंडेक्स AQI 180च्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईत वाढते धुके, धूळ आणि वाहनांच्या धुरांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झालेली ही दिसून येते आणि त्याचा परिणाम हा नागरिकांना देखील भोगावा लागणार आहे। आणि अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिशय वाईट पातळीवर देखील पोचली असून आपण जो नागरिकांनी मास्क हा करोना काळामध्ये फेकला गेला होता त्यावरती आता पुन्हा नागरिक त्या करोना मास्ककडे वळलेले आहेत आणि नागरिक हा मास्क घालताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे वातावरणात मोठे बदल आणि हवामानामध्ये मोठे बदल हे थंडीमुळे दिसून येत आहेत। त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिका काय उपाययोजना करते या ठिकाणी हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।